अनिल परब यांना जेल की बेल. साई रिसॉर्ट प्रकरणी कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील बहुचर्चित साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल परब यांना खेड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी अनिल परब यांच्यासह या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या 3 वर्षांपासून राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करणाऱ्या या प्रकरणावर आता कायदेशीर पडदा पडला आहे. दापोलीतील मुरुड येथे अनधिकृतपणे साई रिसॉर्टचं बांधकाम केल्याचा आरोप अनिल परब यांच्यावर होता. या प्रकरणात केवळ अनिल परबच नव्हे तर तत्कालीन उपविभागीय प्रांत अधिकारी, महसूल अधिकारी आणि मुरुड गावचे सरपंच यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले होते. भारतीय दंडविधान आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली हा खटला चालवण्यात आला आणि या इमारतीचे काम पूर्ण नसतानाही कागदोपत्री कर आकारणी केली गेली. तसेच मुद्रांक शुल्क बुडवून सरकारचे नुकसान करण्यात आले. हे बांधकाम CRZ नियमांचे उल्लंघन करून करण्यात आले. यासोबतच बनावट स्वाक्षरी आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे वीज जोडणी मिळवण्यात आली असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. त्यावेळी वकील ॲडव्होकेट सुधीर बुटाला यांनी न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी स्पष्ट केले की जमीन खरेदी आणि त्यावर झालेले बांधकाम हे 2 स्वतंत्र कायदेशीर घटक आहेत. केवळ अनुमानावर आधारित भ्रष्टाचार किंवा फसवणुकीचे आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत. न्यायालयाने हा तांत्रिक युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानंतर सरकार पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 5 आरोपी होते. त्यामध्ये मंडळ निरीक्षक, मुरुड गावचे सरपंच, तसंच देशपांडे म्हणून प्रांत अधिकारी आणि स्वतः अनिल परब होते. आणि भारतीय दंडविधान 420, 120 ब, 182, 290, 34 तसेच अँटी करप्शन ऍक्ट म्हणजे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 12, 13, 14 या अंतर्गत हे सगळे आरोप होते. आता या आरोपांबद्दल जो पुरावा पाहिजे तो कोणताही पुरावा नव्हता. रिसॉर्ट खरेदी करताना, ती जागा खरेदी करताना स्टॅम्प दिला नाही आणि तो कमी दिला आणि फसवणूक केली असा आरोप होता. पण भारतात 2 प्रकारचे कायदे आहेत. म्हणजे जमीन एका व्यक्तीची असू शकते, त्यावरचा इंग्लंड दुसऱ्याचा असू शकतो. तशी इंग्लंडमध्ये वस्तुस्थिती नाही, तर वेगळा कायदा आहे. जमीन ज्याची त्याचीच बिल्डिंग. तर त्यानुसार कोर्टाने असं धरलं की त्यांनी रिसॉर्ट खरेदी करण्याची किंवा विभागासाठी ते विकावं जमीन मालकाने, असं होऊच शकत नाही. असं करणं म्हणजे गुन्ह्याचं कृत्य आहे, कारण ते त्याच्या मालकीचं नव्हे. आणि मग हा सगळा विचार करून कोर्टाने सगळा अभ्यास करून युक्तिवाद ग्राह्य धरून त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, रत्नागिरी.